सुंदर आणि सुंदर असं नियोजन केलं आदरणीय संजय बाबा मोकाश यांच्या मार्गदर्शनाखाली कटपळ किर्गिस्तान 2025 भव्य आणि दिव्य मैदानाचा गडी क्रमांक 6 पडतो आहे आणि 6 मध्ये कोण होते बैलगाडी वाला सेमीसाठी पात्र बैलाबरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांच्या आत्मविश्वासाला अतिशय सुंदर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कटफळ केसरी या मैदानासाठी. म्हणजे इथं जे बैलगाडा शर्यत भरवली तर त्याच्याबद्दल आपण एक जे गाडा मालक आलेले आहेत तर त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. तर म्हणजे बैलांना काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं झुपली पाहिजेत, परत ते अजून जास्त माहिती घेणार आहोत त्यांच्याकडून. तर बाबा मला एक सांगा, बोला. बैल झुपताना म्हणजे काय काय केलं पाहिजे? बैल झोपताना बैलाला पाणी करायचं. हां पाणी करण्याचं कारण त्याचं जे हृदय असतं हां त्याला त्या फुफ्फुसाला आधार मिळावा हां ह्यानुसार त्याला बैलाला पाणी केलेलं असतं. ते बाकीचे जे लोकांचा जे गैरसमज आहे की पाण्याऐवजी दारू पाजतात, हां पण हा चुकीचा गैरसमज आहे सगळा. दारू हा कुठला शेतकरी आणि कुठला बैल मालक बैलाला पाजत नाही. हां हां म्हणजे काय काय पाजतात ना, पण दारू म्हणजे नाहीच ना. नाहीच ही गैरसमज आहे आणि त्यांनी चांगली खोल चौकशी त्याच्यावर करावी. पण माझ्या निदर्शनातनं माझं जवळजवळ 25-30 वर्ष मी या बैलगाड्यात स्वतः ड्रायव्हर, पण असला कुठला प्रकार केलेला नाही. दुसरी गोष्ट, बैलाला हानमार करू नये. तिसरी गोष्ट, जाताना बैल शांतच गेला पाहिजे, अगदी शांत, आणि गाडी तिथं सुटल्यावर त्याचं ते काम करू शकतो. बरं, आणि झुपताना काय करायचं? म्हणजे आता समजा बैल झुपताना बैलांना पाणी करायचं, बैल छकड्यापाशी घ्यायची, बैल झोपायची आणि हाय अशी थेर झोपून ट्रॅकवर न्यायची. बरं, आणि ते छकडा हे कसा असावा? छकडा सर्वसाधारण कमीत कमी 35 किलोचा छकडा असावा. हां, रिंग बिंग सगळे व्यवस्थित असावी. चाकांची नट बोल्ट व्यवस्थित बघितली पाहिजेत. दांड्या आपल्या गाडीच्या व्यवस्थित आहेत का त्या बघितल्या पाहिजेत आणि त्यानंतर गाडीला सुरुवात करावी. बरं, अजून काय तुम्ही सांगू शकताय? एक काळ असा होता की एक नागे म्हणून बैल होता, हां सोमेश्वरचा ह्यांचाच नागे म्हणून. सलग 13 वर्ष बैल मी स्वतः एकट्याने पळवला आणि 1 नंबर, महाराष्ट्रात 1 नंबर. आणि त्या बैला पाठोपाठ दुसरा एक इंजन म्हणून बैल आमच्याकडे होता, तो कराडला वारणा शेटकडे गेलता. त्या बैलाची एक माहिती, म्हणजे अनुभवी बैल जर असेल तर आतापर्यंत ही 2 बैल होऊन गेली आमच्या करंजेपूलवरनं. हां, तुमचं गाव कुठलं? करंजेपूल, सोमेश्वर. हां. बरं, तुमचं नाव काय? बाप्पू सुतार. बरं बरं, तुम्ही जॉकी म्हणून म्हटला, तर जॉकी म्हणजे काय? जॉकी म्हणजे गाडी बसणे, बैल पळवणे. हां 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 म्हणजे बैल पळवणे त्याला जॉकी म्हणतात. बरं बरं. बैल जे सर्वसामान्य लोक बघतात त्यांना माहिती नसतं बाबा जॉकी म्हणजे नक्की काय. बरोबर आहे की जो गाडी पळवतो ते जॉकी. बरं, आणि जोडी कशी असावी बैलांची? बैलांची जोडी अगदी महत्वाचा पॉईंट विचारला. जोडी कशी? बैलाची जोडी नर मादी असावी. हां हां जर समजा आता ह्या बैलांनी जर तळातनं तळ काढला तर पुढच्या बैलांनी गाडी वडली पाहिजे, म्हणजे शेवट त्याने केला पाहिजे, तर ती गाडी जुळती आणि ती गाडी कायम फायनलला राहते. पण माझाच मोहर येऊन लय पळतो असं जर म्हणलं तर त्यांना कधीच गुलाल मिळणार नाही. बरोबर बरोबर, हे बी महत्वाचं आहे. आता समजा ह्यो नर आहे, पलीकडची मादी, ह्यांनी जर तळ काढला तर त्यांनी तोंड काढायचं असतं. बरोबर, तेव्हा ती गाडी फायनलला राहते. हे मुद्दा अगदी महत्वाचा आहे. काय काय माणसाचा गैरसमज होतो, मोहर तोंडाला आल्या माझा बैल लय पळाला. हो, पण ह्यानी तळ काढलाय ना. बरोबर आहे बरोबर आहे. आणि ह्यानी तळ काढलाय ते महत्वाचं आहे ना. तुम्ही झेंडा पडल्याचा फरक गाडी टाकत असेल, कुठला बैल फरक टाकतोय ह्याच्यावर जर तुम्ही पूर्ण लक्ष दिलं तर मोरचं राज्याने काढलं पाहिजे ना. बरोबर, हे महत्वाचं आहे. असं काय बैलांची सांगड असेल तर गाडी 101% बसते, अडचणच नाही काय. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.